Hello students, welcome to all. On my YouTube channel New Vision Physics Academy, myself Amol Palve. Today I have a video for those student who wants to prepare for MST CET, JEE and NEET. This is the second part of the video. In first part, we have already studied the 15 examples from motion in straight line or one dimensional motion. Now in this today's video, we study or we solve the next 15 example from the chapter motion in straight line. आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी सीईटी नीट किंवा जेई मेन्सची तयारी करणार आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली आजचा हा व्हिडिओ दुसरा पार्ट आहे व्हिडिओचा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा वन डायमेन्शनल मोशनमधले 15 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. आज उरलेले 15 एक्झाम्पल आपण सॉल्व करू. सगळे एक्झाम्पल समजण्यासाठी कृपया नोटबुक घ्या, त्याच्यामध्ये सगळे एक्झाम्पल नोट डाऊन करा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जे नवीन पहिल्यांदाच चॅनलला व्हिजिट देत आहेत किंवा पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील. प्रयत्न राहणार आहे की यामध्ये मॅक्सिमम कंटेंट तुम्हाला यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये अवेलेबल होईल. तेव्हा बघा, वेळ द्या, पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण एक्झाम्पल नोट डाऊन करा. चला वेळ वाया न घालता सुरू करूया आजचा व्हिडिओ. मोशन इन स्ट्रेट लाईन किंवा वन डायमेन्शनल मोशन पार्ट 2 15 एक्झाम्पल आपण यावरचे सॉल्व करणार आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम द नेक्स्ट एक्झाम्पल. या व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये 15 एक्झाम्पल आहे म्हणून 16 नंबरपासून व्हिडिओ स्टार्ट करतोय. सो एक्झाम्पल नंबर 16. अ कार स्टार्ट्स फ्रॉम स्टेशन and moves along the horizontal road by a machine delivering constant power. The distance covered by the car in time t is proportional to. Options are A. T square, B. T raised to 3 by 2, C. T raised to 2 by 3 and option D is T cube or T raised to 3. So चला आन्सर बघूया. लेट्स सी द आन्सर. रीड द क्वेश्चन वन्स अगेन. अ कार स्टार्ट्स फ्रॉम स्टेशन and moves along the horizontal road by a machine delivering constant power. A car starts from station and moves along the horizontal road. एक कार आहे जी स्टेशनवरनं स्टार्ट होते, म्हणजे अगोदर रेस्टवर आहे, स्टार्ट होते आणि एका हॉरिझॉन्टल रोडवर मूव्ह होते. एका मशीनद्वारे जी कार ऑपरेट होते, त्या ती जी मशीन आहे ती कॉन्स्टंट पॉवर डिलिव्हर्ड करते. आपल्याला विचारलंय द डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन टाइम टी अँड विच इज प्रपोर्शनल टू. चला सोल्युशन बघू. हिअर पॉवर आपल्याला पाहिजे आणि पॉवर कॉन्स्टंट पॉवर इथं दिले. वी नो पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. पॉवरचा फॉर्म्युला आपल्याकडे वर्क अपॉन टाइम. पण वर्क म्हणजे काय, तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो एफ इंटू एस अपॉन टी. वर्कचा फॉर्म्युला आपण पुट केला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट अगेन वी नो फोर्स इज अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ, फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. मग जर एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन आहे तर इथं फोर्सची व्हॅल्यू जर मी पुट केली तर मला मिळेल एम इंटू ए फोर्सची व्हॅल्यू आणि एस डिस्प्लेसमेंट अपॉन टी, दॅट इज एम ए एस अपॉन टी. नाउ हिअर A means acceleration, A means mass, S is displacement. So acceleration is V upon T, rate of change of velocity with respect to time. So if we put the value of acceleration as V upon T, then we get mvs. But here T, V upon T, so T into T becomes T square. So P is equal to mvs upon T square here. Then P is equal to, now again V means what? S upon T. V is velocity, velocity displacement upon time. So put the value of V as S upon T. We get M into S because V is S upon T. So S is here and 1 T is here. So T square into T become T cube and S into S become T square. So from this PT square
sorry, here pt cube is equal to ms square is there, so we get s is equal to t raised to 3 by 2. So we get s is proportional to t raised to 3 by 2 here. Because t cube is there, here t square is wrongly printed here. Instead of t square, t cube is there and s square is there. So here we get s is proportional to t raised to 3 by 2, and that is the final answer. So s is proportional to t raised to 3 by 2, and we have to ask the distance covered by the car in time t. So s is proportional to, the distance is proportional to t raised to 3 by 2. So option is t raised to 3 by 2, and hence the correct option is B. So here note down, here t cube is there and s square is there. So by rearranging it, we get s is proportional to t raised to 3 by 2. We have to find out the relation between distance and time. So mass and p both are constant. So we get the relation s is proportional to t raised to 3 by 2. Here t square is not here, t cube is there and s square is there. 2 and 3 हा t square आणि s cube हे चुकीने लिहिल्या गेलं. ॲक्च्युली टी क्यूब पाहिजे आणि एस स्क्वेअर पाहिजे. तेवढं नोट डाऊन करा प्लीज. तेवढं करेक्शन लक्षात ठेवलं तर आन्सर बरोबर आहे. आन्सर येत आहे टी रेस टू 3 by 2. या स्टेपवरनं एस स्क्वेअर आणि टी क्यूब येतं आणि मग याच्यावरनं येतं एस इज प्रोपोर्शनल टू टी रेस टू 3 by 2. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 17. अ रॉकेट इज फायर्ड अपवर्ड. इट्स इंजिन एक्सप्लोड्स fully in 12 seconds. The height reached by the rocket as calculated from its velocity time graph is. So this is the velocity time graph. Here velocity is on y-axis, time is on x-axis, and from this velocity time graph we have to calculate the height reached by the rocket, and the options are 1200 into 66 meter, B 1200 into 132 meter, C 1200 upon 12 meter, and D 1200 into 12 square meter. सो चला आन्सर बघूया. परत एकदा क्वेश्चन बघतो. अ रॉकेट इज फायर्ड अपवर्ड्स. एक रॉकेट आहे जे अपवर्ड फायर केलंय. इट्स इंजिन एक्सप्लोड्स फुल्ली एक्सप्लोड इंजिनचं होतं इन 12 सेकंद. 12 सेकंदात इंजिन फुल एक्सप्लोजन मध्ये येतं. द हाईट रिच्ड बाय द रॉकेट ॲज कॅल्क्युलेटेड फ्रॉम इट्स वेलॉसिटी टाइम ग्राफ इज. एक वेलॉसिटी टाइम ग्राफ दिलाय. त्या वेलॉसिटी टाइम ग्राफवरून ते रॉकेट किती हाईट पर्यंत पोहोचेल हे आपल्याला काढायचं आहे. सो हा वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. एक्स ॲक्सिसवर टाइम दिलाय इन सेकंद. 12 सेकंदमध्ये रॉकेट फुल्ली एक्सप्लोड होते, म्हणजे इथून खऱ्या अर्थाने रॉकेट जाईल आणि टोटल टायमिंग जे रॉकेट वरपर्यंत जाणार तो 132 सेकंद दिलाय. म्हणजे टोटल टाइम 132 सेकंद आहे आणि वेलॉसिटी 1200 मीटर पर सेकंद आहे. बरोबर आहे. म्हणजे टाइम आणि वेलॉसिटी आहे. जर वेलॉसिटी आणि टाइम असेल तर डिस्टन्स काढता येईल. वर्टिकल डिस्टन्स इज द हाईट, म्हणजे हाईट काढता येईल. सो हाईट रिच्ड इज इक्वल टू, इथं आपण कायनेमॅटिकल इक्वेशनचा यूज करतोय. इन केस ऑफ दिस वर्टिकल हाईट इनिशियली रेस्ट वर आहे. सो कायनेमॅटिकल इक्वेशन इज s is equal to ut plus half at square, but initially that rocket is at rest or time is 0, so ut is 0, so formula h is equal to half at square, because instead of g acceleration a is used here. So formula is height reached is equal to 1 upon 2 at square, but a means what? Acceleration is v upon t. So put the value of a 1 upon 2 into v upon t into t square. 1 t get cancelled. So formula becomes 1 upon 2 into t into v. Now put the value t. What is t? Total time is 132 seconds and velocity is 1200. So 1 by 2 into 132 into 1200. So answer is 66 into 1200 meter, and hence the correct answer is option A. So simple example is here. Note down here. एक गोष्ट इथं ही लक्षात घेता येईल की एखादा ऑब्जेक्ट जर आपण वर्टिकली थ्रो केला तर तो किती हाईटवर जातोय हे जर काढायचं तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला घेता येईल? 1/2 at स्क्वेअर. मित्रांनो एक गोष्ट याच्यामध्ये ही पण लक्षात ठेवण्यासारखी आहे. आता बरेचसे एक्झाम्पल आपण बघतोय. 1 तासाच्या टायमिंग मध्ये हार्डली 12 to 15 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. एक्झाम मध्ये जर मी एवढा वेळ दिला तर एका तासात जर माझे 12-13 एक्झाम्पल सॉल्व्ह होत असतील तर मी पूर्ण पेपर अटेम्प्ट करू शकत नाही. या व्हिडिओमध्ये ती हिंट तुम्हाला देतोय.
जर तुम्हाला विदिन लेस दॅन 1 मिनिट एखादं एक्झाम्पल जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर या एक्झाम्पल मधला बराचसा पार्ट हा इमॅजिनेशनने सॉल्व करावा लागेल. फॉर एक्झाम्पल गिव्हन जे ते इमॅजिन करा, फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही नोट डाऊन करू शकतात, पण व्हॅल्यू कॅल्क्युलेशन हा जो स्टेप्स आहे या स्टेप जर तुम्ही इमॅजिनेशन मध्ये केल्या, विचारातच केल्या, माइंड मध्ये जर या स्टेप्स केल्या तर तुमचा वेळ वाचेल आणि एक्झाम्पल लेस दॅन 1 मिनिट सॉल्व होईल. जर प्रत्येक स्टेप कागदावर लिहिण्याचा विचार केला, लिहूनच सोडवण्याचा विचार केला तर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल. सो बराचसा पार्ट तुम्हाला माइंड मध्येच करायचा आहे. शक्यतोवर कॅल्क्युलेशन, व्हॅल्यू सबस्टिट्यूशन हे सगळं माइंड मध्ये करा आणि जो फॉर्म्युला यूज कराल, जसं याच्यामध्ये पहिल्यापासून फॉर्म्युला लिहू नका. जर तुम्हाला इथं माहिती आहे व्ही आणि टी दिलेला आहे तर डायरेक्टली हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करण्याचा विचार करा. जर तुम्ही हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज केला तर जवळपास 15 ते 20 सेकंद जे तुम्ही विचार करताय तो तुम्हाला इथं वाचवता येईल. इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याचा वेळ वाचवला तर हे एक्झाम्पल लेस दॅन 1 मिनिट मध्ये सॉल्व करता येईल आणि याच टेक्निकने तुम्ही मॅक्सिमम एक्झाम्पल फिजिक्सचे सॉल्व करू शकाल. नेक्स्ट एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 18. From the top of a tower, a particle is thrown vertically downwards with a velocity of 10 meter per second. The ratio of the distances covered by it in third and second of its motion is given. G is equal to 10 meter per second square. Now the options are A 7:5, B 3:4, C 4:3 and D 6:5. So let's see the answer. From the top of a tower, एका टॉवरच्या टॉप वरून a particle is thrown vertically downwards. टॉवरच्या टॉपमोस्ट पॉइंट वरनं एक पार्टिकल खाली थ्रो केला विथ अ वेलॉसिटी 10 मीटर पर सेकंड त्याची वेलॉसिटी आहे. द रेशो ऑफ डिस्टन्स, वी हॅव टू फाइंड आउट द रेशो ऑफ डिस्टन्स इन द थर्ड अँड सेकंड ऑफ इट्स मोशन. म्हणजे मोशनच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या सेकंदाला जे डिस्टन्स असेल त्याचा रेशो आपल्याला काढायचा आहे आणि जी इथं दिलेला आहे. सो बघूया सोल्युशन काय असेल. आता आपल्याला तिसऱ्या आणि दुसऱ्या सेकंद म्हणजे एखाद्या मोशन मध्ये nth सेकंदला किती डिस्प्लेसमेंट असेल याचा कायनेमॅटिकल इक्वेशनचा फॉर्म्युला आहे. सो Sn इज इक्वल टू यू प्लस जी बाय 2 सो अकॉर्डिंग टू दिस थर्ड आणि सेकंद दिलाय. सो S3 इज देअर. सो S3 u प्लस जी अपॉन 2. इनिशियल वेलोसिटी थ्रो कितीने होतोय 10 मीटर पर सेकंड. सो 10, जी किती 10 दिलेला आहे, 10/2 2 इंटू n किती 3 बिकॉज थर्ड सेकंड -1. सिम्प्लिफाय केलं तर आन्सर येईल 35. तसंच थर्ड सेकंड नंतर सेकंदला म्हणजे S2. सो 10 प्लस 10/2 इंटू 2 इंटू 2. वाय n इज 2 हियर बिकॉज सेकंड इज देअर -1. this is 25 and we have to find out the ratio of 2. So S3 upon S2 and that is 35 upon 25, that is 7:5. So the correct answer is 7:5, that is the option is A. So simple example is there. सो या एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा एखाद्या मोशन मध्ये एका पर्टिक्युलर सेकंदला किती डिस्टन्स ट्रॅव्हल होईल, किती डिस्प्लेसमेंट असेल ते जर कॅल्क्युलेट करायचं तर मी हा फॉर्म्युला यूज करू शकतो. Sn चा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. यामध्ये आणखी वेळ वाचवता आहे तो जर हा फॉर्म्युला तुम्ही न लिहिता डायरेक्टली व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आणि कॅल्क्युलेशन केलं तर फॉर्म्युला लिहिण्याचा वेळही आपण वाचवू शकू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 90. A 150 meter long train is moving with a uniform velocity of 150 meter long. Train is moving with a uniform velocity of 45 km per hour. The time taken by the train to cross the bridge of length 850 meter is. Options are A 56 second, B 68 second, C 80 second and D 92 second. Let's see the answer. A 150 meter long train, एक ट्रेन है 150 मीटर लॉन्ग, is moving with uniform velocity of 150 मीटर. 150 मीटर लॉन्ग ट्रेन 150 मीटर पर सेकंद या वेलोसिटी ने मूविंग विथ युनिफॉर्म वेलोसिटी ऑफ 45 किलोमीटर पर आवर या वेलोसिटी ने मूव होते. या ट्रेनला एक ब्रिज क्रॉस करायचा आहे ज्याची ब्रिजची लेंथ आहे 850 मीटर. मग त्याच्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. सो सोल्युशन बघूया. टोटल डिस्टन्स टू बी कवर्ड फॉर क्रॉसिंग द ब्रिज. आता ब्रिज क्रॉस करायला किती डिस्टन्स लागेल तर ब्रिजचं जे टोटल डिस्टन्स असेल ते डिस्टन्स ऑफ ट्रेन
आणि लेंथ ऑफ ट्रेन आणि लेंथ ऑफ ब्रिज यांचं एकत्रित डिस्टन्स जेवढं होईल तेवढं टोटल डिस्टन्स येईल. कारण लेंथ ही 150 मीटरची आहे, ब्रिज 850 मीटरचा आहे. मग दोघांची ऍडिशन केल्यावर ब्रिज पूर्ण क्रॉस केव्हा होईल, जेव्हा पूर्ण ट्रेन तो ब्रिज क्रॉस करेल, म्हणजे ब्रिजच्या पुढे ट्रेन राहील. सो दोघांची ऍडिशन जर केली तर आपल्याला टोटल डिस्टन्स जे कव्हर करायचं ते येईल, आणि दॅट डिस्टन्स इज 150 मीटर प्लस 850 मीटर, दॅट इज इक्वल टू 1000 मीटर. म्हणजे या ट्रेनला टोटल ब्रिज जर क्रॉस करायचा तर 1000 मीटर हे डिस्टन्स क्रॉस करावं लागेल. नाउ टाइम इज इक्वल टू व्हॉट, वेलॉसिटी अपॉन डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी, कारण वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आहे. आपल्याला टाइम काढायचा आहे, मग डिस्टन्स माहिती आहे, वेलॉसिटी माहिती आहे. सो डिस्टन्स इज 1000, velocity is 45, but 45 is given in kilometer per hour. We have to convert it in meter per second. किलोमीटर पर अवरचं मीटर पर सेकंड मध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी आपण 5/18 ने मल्टिप्लाय करतो, म्हणून इथं 45 × 5/18 आहे. इफ वी सिम्प्लिफाय इट वी गेट 80 सेकंड. सो 80 सेकंड, द करेक्ट आन्सर इज सी. नोट डाऊन हिअर, इथं आपल्याला विचारलंय की एक 850 मीटर लांबीचा ब्रिज क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल एका 150 मीटर ट्रेनला. मग ब्रिज केव्हा क्रॉस होईल, जेव्हा पूर्ण ट्रेन पुढे जाईल. मग जेव्हा ट्रेनचा शेवटचा पार्ट, शेवटचे लास्ट एज जेव्हा ट्रेनची ब्रिज क्रॉस करेल तेव्हा ब्रिजच्या एका कॉर्नरला ट्रेन राहील, म्हणजे ट्रेन पुढे गेलेली असेल. मग पूर्ण ट्रेनचा डिस्टन्स, लेंथ प्लस ब्रिजची लेंथ एवढी टोटल डिस्टन्स त्या ट्रेनला क्रॉस करावं लागेल, तेव्हा ती ट्रेन पूर्ण ब्रिज क्रॉस करेल. आणि म्हणून आपण इथं लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ ब्रिज करून पहिल्यांदा डिस्टन्स काढलं, जे 1000 मीटर आला. नाउ टाइम काय, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी आहे, म्हणून 1000/45 × 5/18 आहे, दॅट इज इक्वल टू 80 सेकंड. आणि द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. Two boys are standing at the ends A and B of a ground, where here not B, where AB is A. The total distance AB is A here. The boy at B starts running in a direction perpendicular to velocity V1. The boy at A starts running simultaneously with velocity V and catches the other boy in time t, where t is, and the options are A upon under root V square plus V1 square, B A square upon V square minus V1 square, then A upon V minus V1 square, and D A upon V plus V1. Now let's see the answer. Two boys are standing at the ends A and B. ग्राउंडच्या दोन एंडला दोन मुलं उभे आहेत, ए आणि बी. ग्राउंडचे जे डायमीटर किंवा टोटल डिस्टन्स ए बी येते ए एवढं आहे. Boy at B starts running in a direction perpendicular to velocity V1, and the boy at A starts running simultaneously with velocity V and catches the other boy in time t, where t is. Now solution बघूया. Let two boys meet at point C after time t from the starting. आपण असं अज्युम केलं की जे दोघं मुलं आहेत हे C या पॉइंटला एकत्र येत आहे टी एवढ्या टायमिंग नंतर. एक डायग्राम मी ड्रॉ करतो बघा. ए आणि बी हे ग्राउंडचे दोन एंड आहे, ज्याचं डिस्टन्स ए दिलेलं आहे, ए बी इज इक्वल टू ए. सी या पॉइंटला हे दोघं मीट होत आहे. बी पॉइंट जो आहे हा परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जातो V1 एवढ्या वेलॉसिटीने. ए जो निघतोय हा या V या वेलॉसिटीने निघतोय, आणि दोघं जे एकमेकांना या सी पॉइंटला टच करताय. मग सी पॉइंटला आपण दोघं मीट होतील आणि दोघांना लागणारा टायमिंग हा टी एवढा आहे असं आपण घेतलंय. देन AC is equal to V and BC is equal to V1 into T. Now distance, AC म्हणजे distance आहे, BC म्हणजे distance. AC means what? It is the distance traveled by the boy from A. BC is the distance traveled by the boy from B. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी इंटू टाइम, म्हणून V इंटू टी आणि V1 इंटू टी. नाव दिस जर या ट्रँगलला बघितलं तर राईट अँगल ट्रँगल दिसतोय, म्हणजे AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सो AC स्क्वेअर किती VT म्हणून V स्क्वेअर टी स्क्वेअर. AB स्क्वेअर किती A स्क्वेअर प्लस V1 स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. सो बाय सॉल्विंग वी गेट T is equal to under root A square upon V square minus V1 square, and hence the correct answer is B. A square upon V square minus V1 square. बघा सिंपल काय केलंय, फक्त इथं तुम्हाला दिलंय की ग्राउंडच्या दोन एंडला दोन मुलं उभे, एक ए ला एक बी ला. ए पासून जो स्टार्ट करतोय
तो मूव्ह होतोय व्ही एवढ्या वेलोसिटीने, बी पासून जो स्टार्ट करतो तो मूव्ह होतोय V1 एवढ्या वेलोसिटीने, बी पासून जो स्टार्ट करतो तो परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जातोय, म्हणजे हा बी पासून या डायरेक्शन मध्ये गेला, ए पासून जो येतोय तो इकडे येईल आणि दोघं मीट होत आहे, म्हणून हा ए जो आहे हा या डायरेक्शन मध्ये मूव्ह होईल आणि सी पॉइंटला एकत्र येत आहे. आणि या ट्रायंगल लॉच्या मदतीने वेलोसिटी आणि डिस्टन्सच्या फॉर्म्युल्यावरनं टाइम आपण वेलोसिटी डिस्टन्स टाइमच्या फॉर्म्युलावरून आणि पायथागोरस वरून आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय आणि ऑप्शन आलं करेक्ट ऑप्शन आहे बी. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. इफ अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट and travels 120 centimeter in the 6th second, then what is the acceleration? A 0.20 meter per second square, B 0.027 meter per second square, C 0.218 meter per second square आणि D 0.03 meter per second square. चला बघूया आन्सर. एक मुलगा आहे, इफ अ बॉडी, एक बॉडी आहे, स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट पासून स्टार्ट होईल आणि ट्रॅव्हल्स 120 सेंटीमीटर इन द 6th सेकंड, देन व्हॉट इज द एक्सेलरेशन? 6th सेकंड दिलाय, 120 सेंटीमीटर डिस्टन्स आहे, रेस्ट पासून स्टार्ट होत आहे. सोल्युशन मध्ये बघा 6th सेकंद आहे म्हणजे आपल्याकडे एस एन nth सेकंदला किती डिस्टन्स त्याचा फॉर्म्युला आहे. सो एस एन इज इक्वल टू यू प्लस ए बाय 2 इन ब्रॅकेट 2n मायनस 1 आणि दॅट इज इक्वल टू 1.2 दिलंय. 120 सेंटीमीटर म्हणजे 1.2 मीटर, हे एस एन दिलंय 1.2 मीटर. नाउ इज इक्वल टू यू इनिशियली रेस्ट वर आहे म्हणजे 0 आहे, प्लस ए बाय 2 इंटू 2 इंटू एन 6 सेकंड म्हणून 6 मायनस 1, दॅट इज ए इज इक्वल टू 1.2 इंटू 2 अपॉन 11, सो 0.218 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड हेन्स द करेक्ट आन्सर इज सी. 6th सेकंद आहे म्हणजे nth सेकंदला किती डिस्प्लेसमेंट आहे याचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा होता. सिम्पली फॉर्म्युला यूज केला, गिवन व्हॅल्यू पुट केला तर आन्सर मिळाला. द करेक्ट आन्सर इज सी हियर. Now next question number 22. A particle starts from rest, acceleration at 2 meter per second square for 10 seconds and then goes with constant speed for 30 seconds and deaccelerate at 4 meter per second square till it stops. What is the distance traveled by it? A 750 meter, B 800 meter, C 700 meter, D 850 meter. Now बघूया काय आन्सर आहे. अ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट पासून एक पार्टिकल सुरू होतोय, एक्सेलरेट होतोय 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने 10 सेकंदासाठी, देन गोज विथ कॉन्स्टंट स्पीड फॉर 30 सेकंड, नंतर 30 सेकंड स्पीड कॉन्स्टंट आहे, नंतर परत डिएक्सेलरेट होतोय 4 मीटर पर सेकंड स्क्वेअरने आणि नंतर स्टॉप होतोय. सो किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला विचारलंय. लेट सी द सोल्युशन. व्हेलॉसिटी रिक्वायर्ड बाय बॉडी इन 10 सेकंड, v इज इक्वल टू 0 प्लस 2 इंटू 10, that is equal to 20 मीटर पर सेकंड. ओके, सो वेलोसिटी किती आली तर 20 मीटर पर सेकंद एवढी वेलोसिटी इथं रिक्वायर्ड आली. पहिल्या 10 सेकंदात वेलोसिटी किती आहे 20 मीटर पर सेकंद आहे. अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय इट इन 10 सेकंद, मग या 10 सेकंदात किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं तर S1 इज इक्वल टू 1/2 इंटू 2 इंटू 10 स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 100 मीटर. दिस इज हाफ 80 स्क्वेअर, कारण u 0 आहे म्हणजे हाफ 80 स्क्वेअर, ut प्लस हाफ 80 स्क्वेअर या फॉर्म्युलानुसार u 0 आहे म्हणजे फक्त हाफ 80 स्क्वेअर उरलं. ए किती आहे 2 आहे, टी किती आहे 10 आहे म्हणजे त्याच्यानुसार आलं 100 मीटर. म्हणजे पहिल्या 10 सेकंदात जे डिस्टन्स ट्रॅव्हल झालं ते 100 मीटर आहे 20 मीटर पर सेकंद या वेलोसिटीने. नाउ देन इट मूव्स विथ कॉन्स्टंट वेलोसिटी 20 मीटर पर सेकंड फॉर 30 सेकंड. आता पुढे वेलोसिटी कॉन्स्टंट आहे, 30 सेकंद तो त्याच वेलोसिटीने मूव्ह होतोय म्हणजे 20 मीटर पर सेकंद या वेलोसिटीने 30 सेकंदासाठी जेव्हा मूव्ह होईल तेव्हा S2 इज इक्वल टू, सिंपल फॉर्म्युला आहे 20 वेलोसिटी इंटू टाइम अँड दॅट इज इक्वल टू 600 मीटर. म्हणजे पहिल्या 10 सेकंदात 100 मीटर, नंतरच्या 30 सेकंदात 600 मीटर. आता पुढे जो डिएक्सेलरेट बाय 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आफ्टर दॅट ड्यू टू रिटार्डेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर इट स्टॉप्स आणि म्हणून S3 इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन 2a दॅट इज इक्वल टू 20 स्क्वेअर अपॉन 2 इंटू 4 दॅट इज 50 मीटर. सो बघा सिंपल दिलंय, पहिल्या 10 सेकंदात किती मीटर गेलं 100 मीटर, दुसरं नंतर 30 सेकंदात 600 मीटर आणि नंतर
4 पर मीटर पर सेकंड स्क्वेअर या रिटार्डेशनने जाऊन स्टॉप होतोय आणि त्या काळात त्याने 50 मीटर डिस्टन्स कव्हर केला. सो द टोटल डिस्टन्स इज S1 प्लस S2 प्लस S3 अँड दॅट इज इक्वल टू 750 मीटर अँड हेन्स द करेक्ट आन्सर इज ए. म्हणजे टोटल डिस्टन्स त्या पार्टिकलने किती कव्हर केले? 750 मीटर. परत एकदा क्विकली सांगतो बघा, 3 पार्ट दिले मोशनचे. पहिले 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरने 10 सेकंद चालतो, त्याच्यावरून आपण वेलॉसिटी काढली. वेलॉसिटीवरून वेलॉसिटी माहिती आहे, टाइम माहिती आहे, म्हणजे डिस्टन्स काढलं. त्याच्यावरून आलं पहिल्या 10 सेकंदात तो 100 मीटर चालतो. पुढे दिलंय जर पहिल्या 10 सेकंदात त्याची वेलॉसिटी 20 मीटर पर सेकंद आहे तर तेवढीच कॉन्स्टंट वेलॉसिटीने तो 30 सेकंद चालतोय. मग 30 सेकंदात किती डिस्टन्स येईल? तर 600 मीटर येईल. नंतर रिटार्डेशनने तो स्पीड कमी होतोय, रिटार्ड होतोय, डिएक्सलरेट होतोय आणि स्टॉप होतोय, पण तो किती? 4 मीटर पर सेकंड स्क्वेअरने. त्याच्यावरनं डिस्टन्स काढलं आणि तिघांची ॲडिशन केली तर आन्सर आलं 750 मीटर पर 750 मीटर. एवढं डिस्टन्स तो टोटल ट्रॅव्हल करतोय अँड हे इज द ऑप्शन ए इज करेक्ट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. A 210 meter long train is moving due north at a speed of 25 meter per second. A small bird is flying due south a little above the train with speed 5 meter per second. The time taken by the bird to cross the train is A 6 second, B 7 second, C 9 second आणि D 10 second. चला सोडवूया. एक 210 मीटर लॉंग ट्रेन आहे, नॉर्थ साईडला जाते, 25 मीटर पर सेकंद एवढा स्पीड आहे. एक बर्ड फ्लाइंग ड्यू साऊथ, अपोजिट डायरेक्शन मध्ये बर्ड फ्लाय होतोय, लिटल अबोव द ट्रेन, त्याचा स्पीड 5 मीटर पर सेकंद आहे. आणि आपल्याला विचारलंय टाइम टेकन बाय द बर्ड टू क्रॉस द ट्रेन. या ट्रेनला क्रॉस करण्यासाठी बर्डला किती वेळ लागेल? सो लेट सी द सोल्युशन. आता रिलेटिव्ह वेलॉसिटी बघा, दोघं अपोजिट डायरेक्शन मध्ये, ट्रेन नॉर्थला आहे, बर्ड साऊथला आहे, मग रिलेटिव्ह वेलॉसिटी दोघांची ॲडिशन होईल. कारण ऍक्च्युअल रिलेटिव्ह वेलॉसिटीचा फॉर्म्युला दोघांचा डिफरन्स आहे, पण एकाची डायरेक्शन नॉर्थ साईड जर तुम्ही पॉझिटिव्ह, ट्रेनची वेलॉसिटी जर पॉझिटिव्ह घेतली तर बर्डची वेलॉसिटी निगेटिव्ह येईल. मग एक निगेटिव्ह काय होईल? पॉझिटिव्ह होईल, म्हणून दोघांची ॲडिशन. सो रिलेटिव्ह वेलॉसिटी आली 30 मीटर पर सेकंड. टाइम टेकन बाय द बर्ड टू क्रॉस द ट्रेन, बर्डच्याने किती टाइम येईल? 210 लांबीची ट्रेन आहे आणि 30 रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे 7 सेकंद लागतील. सो द करेक्ट आन्सर इज बी, कारण 7 सेकंदमध्ये ते बर्ड इझिली तो डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. सो रिलेटिव्ह वेलॉसिटीवरचं एक्झाम्पल आहे. इथं ॲड केले कारण दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. जर दोघांची डायरेक्शन सेम असती तर याच्यामध्ये आपण मायनस केलं असतं, म्हणजे 25 मायनस 5 केलं असतं, पण इथं दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे म्हणून प्लस केलं. या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कन्सेप्ट तुम्ही यूज करून सोडवू शकतात. अनादर वे पण आहे, पण तो खूप लेंदी जाईल, कारण मग तुम्हाला डिस्टन्स काढावं लागेल की ट्रेन 210 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायला बर्डला किती टाइम लागतोय, 210 मीटर ट्रेनला किती टाइम लागतोय. मग दोघांचा टाइमचे सबस्ट्रॅक्शन करूनही तुम्ही काढू शकतात. बट इझिएस्ट वे इज रिलेटिव्ह वेलॉसिटी. फक्त लक्षात ठेवा, अपोजिट डायरेक्शन असेल तर ॲड करा, वेलॉसिटीची ॲडिशन होईल, आणि सेम डायरेक्शन असतील तर वेलॉसिटीची सबस्ट्रॅक्शन होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. A police jeep is chasing with velocity of 45 km per hour a thief in another jeep moving with velocity of 153 km per hour. Police fires a bullet with a muzzle velocity of 180 meter per second. The velocity with which it will strike the car of thief is. Options are 150 meter per second, 27 meter per second, 450 मीटर पर सेकंड, 250 मीटर पर सेकंड. चला एक्झाम्पल बघूया. मजेशीर एक्झाम्पल आहे. एक पोलीस जीप आहे, एक चोर एक कार घेऊन जातोय, जीप चोर, एक थीपची जीप आहे पुढे चालली आहे. पोलीस जीप 45 किलोमीटर पर आवरने मूव्ह होते. थीप जो आहे तो थीप जरा चांगला आहे, त्याची गाडी कदाचित चांगली असेल, मॉडिफाईड असेल, 153 किलोमीटर पर आवरने जाते. पोलीस जीपमध्ये मागून बुलेट फायर करताय, एक बंदूक चालवताय, बुलेट चालवताय. बुलेट ज्या स्पीडने जाते ती 180 मीटर पर सेकंद आहे. आता बुलेटचा स्पीड ज्यावरती जास्त आहे म्हणजे बुलेट जाऊन थीपच्या कारला, जीपला टच करणार, स्ट्राईक होईल,
मग ती किती वेलोसिटीने स्ट्राईक होईल हे आपल्याला काढायचं आहे. चला सोल्युशन बघूया. इफेक्टिव्ह स्पीड ऑफ बुलेट. आता पहिल्यांदा बुलेट जी आहे ती गनमधनं बुलेट जेव्हा फायर होईल ऑलरेडी गन सुद्धा स्पीडमध्ये, कारण स्पीड जो गनचा राहील तो जीपचा जो स्पीड आहे तो गनला मिळेल आणि प्लस बुलेटचा स्पीड म्हणजे इफेक्टिव्ह स्पीड ऑफ बुलेट जो आहे तो स्पीड ऑफ बुलेट प्लस स्पीड ऑफ पोलीस जीप. इमॅजिन करा जर एका ठिकाणी उभं राहून बुलेट फायर केली असती तर स्पीड 180 मीटर पर सेकंद असता, पण ऍक्च्युली फायरिंगच्या अगोदरच गन स्पीडमध्ये तो स्पीड किती जीपचा जेवढा स्पीड आहे तेवढा, म्हणून इफेक्टिव्ह स्पीड किती येईल तर 180 मीटर पर सेकंद प्लस 45 किलोमीटर पर आवर. या 45 किलोमीटर पर आवरचंही कन्व्हर्शन आपण कन्व्हर्शन केलं तर 12.5 मीटर पर सेकंद येतं. मग दोघांची ॲडिशन केली तर इफेक्टिव्ह स्पीड ऑफ बुलेट येतो 192.5 मीटर पर सेकंद. म्हणजे स्पीडचं बुलेटचा स्पीड किती आला 192.5 मीटर पर सेकंद. सो आणि स्पीड ऑफ थीप जीप किती आहे तर 153 किलोमीटर पर आवर आहे, म्हणजेच 42.5 मीटर पर सेकंद. कसं कन्व्हर्शन करा 5/18 ने मल्टिप्लाय केलं. सो स्पीड ऑफ थीप्स जीप इज 42.5 मीटर पर सेकंद. सो वेलोसिटी ऑफ बुलेट with respect to thieves car or thieves jeep is 192.5 minus 42.5 that is 150 मीटर पर सेकंद. आणि म्हणजेच बुलेट जी त्या थीपच्या जीपला जी स्ट्राईक करेल त्याची किती स्पीडने स्ट्राईक करेल 150 मीटर पर सेकंद या स्पीडने. आणि म्हणून करेक्ट आन्सर इज ए. क्विकली रिपीट करतो बघा. इफेक्टिव्ह स्पीड ऑफ बुलेट का काढलाय कारण फायरच्या अगोदर गन त्या जीप सोबत मोशन मध्ये, म्हणून स्पीड ऑफ बुलेट प्लस स्पीड ऑफ जीप या दोघांची ॲडिशन केली. 45 किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्शन करून घेतलं 12.5 मीटर पर सेकंद मध्ये, मग ॲड केला. सो इफेक्टिव्ह स्पीड ऑफ बुलेट आला 192.5. पण थीप्सची जी जीप आहे ती पण मोशन मध्ये, म्हणून जो स्पीड थीपच्या जीपचा आहे आणि बुलेटचा आहे दोघांचा डिफरन्स जेवढा असेल तेवढ्या वेलोसिटीने ती बुलेट त्या थीप्स जीपवर स्ट्राईक होईल आणि तो काढला. आन्सर आलं 150 मीटर पर सेकंड. नाउ क्वेश्चन नंबर 25. अ बॉडी फॉलिंग फ्रॉम हाय minaret travels 40 meter in the last 2 seconds of its fall to ground. Height of minaret in meter is, take g is equal to 10 meter per second square. एक बॉडी फॉलिंग फ्रॉम हाय minaret, एक टॉवर आपण इमॅजिन करू. टॉवर पण कन्सिडर केलं ज्याची हाईट 40 मीटर आहे. इन द लास्ट 2 सेकंद ऑफ इट्स फॉल टू ग्राउंड. हाईट ऑफ minaret in meter is. Now options are 60, B 45, C 80 and D 50. Now let's see. A body falling from high minaret travels 40 meter in the last 2 seconds. शेवटच्या 2 सेकंदात 40 मीटर ट्रॅव्हल होते ऑफ इट्स फॉल टू ग्राउंड. तर त्याच्यावरून आपल्याला हाईट काढायची आहे. ओके, लेट हाईट ऑफ minaret इज h. कन्सिडर हाईट आपण h कन्सिडर केली. बॉडी टेक टाइम t टू फॉल फ्रॉम टॉप टू बॉटम. टोटल टॉप टू बॉटम जो टाइम आहे तो आपण कॅपिटल टी घेतला. या डायग्राम मध्ये बघू. सो टोटल हाईट h असेल तर त्याच्यासाठी लागणारा टाइम जो आहे तो कॅपिटल टी आहे. 9 पहिलं 40 मीटर जे लास्ट 40 मीटर ग्राउंडवर येताना याला 2 सेकंद लागत आहे बरोबर. मग टोटल हाईट किती, आता 2 सेकंदात 40 मीटर येत आहे बरोबर आहे. मग 40 मीटर हे जर हाईट आली तर उरलेली h मायनस 40 मीटर आली आणि याला 2 सेकंद लागतोय तर उरलेल्या हाईटसाठी t मायनस 2 सेकंद लागेल बरोबर, कारण टोटल हाईट किती h आहे आणि 2 सेकंदात खाली या 2 सेकंदात 40 मीटर येत आहे म्हणजे वरची हाईट किती आली h मायनस 40 आली. सो h इज इक्वल टू, आपण फॉर्म्युला माहिती आहे 1/2 gt स्क्वेअर, कारण वरतून हाईट वरनं बॉडी थ्रो करतोय. सो इन लास्ट 2 सेकंद बॉडी ट्रॅव्हल्स डिस्टन्स ऑफ 40 मीटर. सो इन t minus 2 सेकंद बॉडी ट्रॅव्हल्स द डिस्टन्स h minus 40 मीटर. h minus 40 मीटर instead of h minus 40 is equal to 1/2 g t square ची instead of t square t minus 2 square. ही रिप्लेसमेंट का केली ती या डायग्राम मध्ये दिली आहे बघा. शेवटच्या 2 सेकंदात 40 मीटर येत आहे. मग उरलेला टायमिंग किती, टोटल टायमिंग t. शेवटचे 2 सेकंद मायनस केले तर उरलेला टाइम झाला t minus 2. मग हाईट शेवटच्या 2 सेकंदात 40 मीटर, उरलेली टोटल हाईट h म्हणजे h minus 40 ते इथं रिप्लेस केलं. याला सॉल्व केलं.
By solving this, we get t is equal to 3 सेकंद and h is equal to 45 सेकंद आणि आपल्याला hच काढायचं. सो द करेक्ट आन्सर इज बी. या दोघं इक्वेशनचा उपयोग करून जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला करेक्ट आन्सर h इज इक्वल टू 45 मीटर मिळेल. दॅट इज ऑप्शन बी. फक्त लक्षात ठेवा हे टायमिंग 2 सेकंदात 40 मीटर, टोटल टाइम t, शेवटचे 2 सेकंद, मग उरले किती t मायनस 2. 2 सेकंदात 40 मीटर, टोटल आहे th, म्हणजे उरले किती h मायनस 40. तेवढा फक्त यूज केला आहे आणि फॉर्म्युला h इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर. Now next, the velocity time graph of a body moving in straight line is shown in the figure. The displacement and distance traveled by the body in 6 seconds are respectively. एक ग्राफ दिलाय, डिस्प्लेसमेंट आणि टाइम, वेलोसिटी आणि टाइम ॲक्च्युअल इथे येत आहे. वाय ॲक्सिसवर ही वेलोसिटी आहे, इकडे एक्स ॲक्सिसवर टाइम आहे. ऑप्शन्स 8 मीटर 16 मीटर, 16 मीटर 8 मीटर, 16 मीटर 16 मीटर, 8 मीटर 8 मीटर. बघूया काय एक्झाम्पल आहे. द वेलोसिटी टाइम ग्राफ ऑफ बॉडी मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन इज शोन इन द फिगर. एक वेलोसिटी टाइम ग्राफ दिलेला आहे. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द बॉडी इन 6 सेकंद आर रिस्पेक्टिव्हली. आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स काढायचं आहे बट इन 6 सेकंद. सो सोल्युशन, हा एक ग्राफ दिला आहे, वाय ॲक्सिसवर वेलोसिटी, एक्स ॲक्सिसवर टाइम. आपण अगोदर डिस्प्लेसमेंट बोललो असेल तर सॉरी, वेलोसिटी टाइमचा ग्राफ आहे. वाय ॲक्सिसवर वेलोसिटी, एक्स ॲक्सिसवर टाइम आहे. सो इथं काही पार्ट दिलाय A1 A2 A3. इथं 4 पासून येते, इथून वेलोसिटी डिक्रीज होते, इथं निगेटिव्ह होते, इथून परत इन्क्रीज होते, इथं कॉन्स्टंट आहे, परत डिक्रीज होते आणि टाइम टोटल 6 सेकंद आहे. तर या 6 सेकंदमध्ये किती डिस्टन्स आणि किती डिस्प्लेसमेंट आहे ते आपल्याला काढायचं आहे. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल द एरिया विथ साइन. आता जी ॲक्च्युअल ट्रॅव्हल केलं आहे, समेशन ऑफ ऑल एरिया या ग्राफमध्ये ॲक्च्युअली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हा जो ग्राफ आहे या ग्राफने या ग्राफच्या अंडर जो एरिया कव्हर केलेला आहे तो एरिया म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट असेल. आपण या चॅप्टरच्या रिव्हिजन नोट्समध्ये हे टॉपिक स्टडी केलं आहे. सो तिथं जाऊन तुम्ही हे बघू शकतात की एरिया अंडर द कर्व काय कन्सेप्ट आहे. जो एरिया अंडर द कर्व आहे तो इथं डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळणार आहे. सो हिअर पहिला जो 3 एरिया आपण याच्यामध्ये कन्सिडर केले, A1 A2 A3. A1 आणि A3 पॉझिटिव्ह पार्टमध्ये, A2 निगेटिव्हमध्ये, म्हणून A1 पॉझिटिव्ह, A2 निगेटिव्ह, A3 पण पॉझिटिव्ह. मग A1 किती आहे तर बघा, A1चा एरिया रेक्टँगल दिसतोय, याची लेंथ किती 0 to 2, याची ब्रीड्थ आहे आणि लेंथ किती 4, म्हणजेच काय आलं 2 into 4. A2 कुठे निगेटिव्ह पोर्शनमध्ये, इथे लेंथ इंटू ब्रीडचा फॉर्म्युला घेतला तर हा स्क्वेअर टाईप दिसतोय 2 into 2. बिकॉज हे बघा, हे 2 to 4 म्हणजे डिस्टन्स 2 आणि हा 0 to 2 म्हणजे हे 2, पण -2 आहे कारण खाली आहे -2 आणि हे टायमिंग तर पॉझिटिव्ह असेल 2. प्लस A3 पण स्क्वेअर टाईप 2, सो 2 into 2. सॉल्व केलं तर डिस्प्लेसमेंट 2 into 4 8 आणि हे -2 + 2 0, सो 8 मीटर. डिस्प्लेसमेंट मिळाली 8 मीटर. वेलोसिटी टाइम ग्राफमध्ये एरिया अंडर द कर्व जर आपण फाइंड आउट केला तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळेल, पण डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू साइन कन्सिडर होणार आहे. नाउ डिस्टन्स इज व्हॉट, डिस्टन्स इज अगेन द समेशन ऑफ एरिया बट नाउ विदाउट साइन, कारण डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी आहे. सो हिअर डिस्टन्स इज A1 + A2 + A3. आता इथं साइन नको म्हणून मॉडमध्ये घेतला. दॅट इज इक्वल टू अगेन A1 किती 2 into 4 8, A2 किती 2 into 2 -4, -2 हे डिस्टन्स आहे इथं 0 to -2. A3 किती 2 into 2 4, बट साइन घ्यायचं नाही म्हणजे सगळे कसे येतील पॉझिटिव्ह येतील आणि म्हणून डिस्टन्स आला 16 मीटर. आन्सर आला डिस्प्लेसमेंट 8 मीटर, डिस्टन्स 16 मीटर. सो करेक्ट आन्सर इज ए. दोन गोष्टी या एक्झाम्पलमध्ये महत्त्वाच्या आहेत. डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून विथ साइन घेतलं, डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे म्हणून विदाउट साइन घेतला. आणि ग्राफ थेअरीनुसार वेलोसिटी टाइम ग्राफमध्ये एरिया अंडर द कर्व जो एरिया कव्हर होईल दॅट इज द डिस्टन्स ऑर डिस्प्लेसमेंट. साइन कन्सिडर केलं तर डिस्प्लेसमेंट, विदाउट साइन कन्सिडर केलं तर डिस्टन्स. आणि एरिया म्हणजे काय, A1 हा जो पोर्शन आहे याचा एरिया. आता हा रेक्टँगल आहे म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ, हा स्क्वेअर आहे म्हणून लेंथ इंटू लेंथ, इथंही लेंथ इंटू लेंथ. इथं 1 to - येईल वेलोसिटी, कारण वेलोसिटी निगेटिव्ह आहे. टाइम ॲक्सिस तर टाइम
पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये म्हणून तो पॉझिटिव्ह, पण वेलॉसिटी फक्त निगेटिव्ह म्हणून हा इथं टाइम जो वेलॉसिटी जी आहे ती मायनस आली. बाकी इझी पार्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. अ रॉकेट इज फायर्ड अपवर्ड फ्रॉम द अर्थ सरफेस such that it creates an acceleration of 19.6 meter per second square. If after 5 seconds its engine is switched off, the maximum height of the rocket from earth surface would be. Options are 245 meter, B 490 meter, C 980 meter, D 735 meter. A rocket is fired upward. एक रॉकेट अपवर्ड फायर केलं अर्थ सरफेस पासून, त्याने ॲक्सेलरेशन क्रिएट केलं 19.6 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं. 5 सेकंदानंतर त्याचं इंजिन बंद केलं तर ते अर्थ सरफेस पासून किती हाईटवर जाईल असं आपल्याला विचारलं आहे. सो लेट्स सी द सोल्युशन. गिव्हन दिलाय, ए दिलाय ॲक्सेलरेशन 19.6. 19.6 मी 2G मध्ये लिहू शकतो कारण G मीन्स 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो 9.8 इंटू 2 दॅट इज 2G 19.6. Resultant velocity of rocket after 5 seconds is. आता v is equal to 2g into 5. हा 5 किती टाइम आहे, 2g किती acceleration velocity. Acceleration is equal to v upon t. So v is equal to acceleration into time. So it is 2g into 5 that is 10 into g meter per second. एवढी velocity त्याची आहे. Now height achieved after 5 seconds. आता distance after 5 seconds n सेकंड नंतर जसा sn तसा hn. हियर ut जो इनिशियल वेलोसिटी ती 0 म्हणून हाफ 80 स्क्वेअर. ए किती 2g हाफ 80. सो 1/2 2g इंटू 25. सो t स्क्वेअर इज 5. सो t स्क्वेअर इज 25. हाफ 80 स्क्वेअर. सो आन्सर इज 245 मीटर. ऑन स्विचिंग ऑफ द इंजिन इट गोज अप टू हाईट h2. म्हणजे जोपर्यंत सुरू आहे ते 245 मीटर पर्यंत पोहोचलं, पण काय केलंय 5 सेकंद नंतर इंजिन बंद केलं. मग H2 एवढ्या हाईटने तो पुढे जाईल, वेअर इट्स वेलॉसिटी बिकम्स 0. कारण फायनली जेव्हा तो पोहोचेल तेव्हा तो टॉपमोस्ट पोझिशनला स्टॉप होईल, म्हणजे वेलॉसिटी 0 होईल. मग 0 इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी 0 10g स्क्वेअर. 10g इज v स्क्वेअर फायनल वेलॉसिटी मायनस 2g हा a आणि s. बरोबर आहे. सो H2 इज इक्वल टू 490 मीटर. इथेही कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केलंय. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as आणि त्याच्यानुसार ॲक्सेलरेशनचे व्हॅल्यू g आणि हा h2 आणि इकडे 10g ही फायनल वेलॉसिटी. जी 0 जेव्हा इंजिन ऑफ होईल तेव्हा त्याला इनिशियल वेलॉसिटी मिळेल, म्हणून फायनल वेलॉसिटी आपण नंतर इनिशियल वेलॉसिटी कन्सिडर करू आणि त्याच्यावरून आपल्याला 490 मीटर आला. आता 490 मीटर h2 आला आणि h1 किती 245 आहे. सो टोटल हाईट इज 735 मीटर. बघा पहिल्यांदा हाईट काढली 5 सेकंदात किती, पहिले ॲक्सेलरेशन आहे, ॲक्सेलरेशनवरनं आणि टाईमवरनं आपण वेलॉसिटी काढली. वेलॉसिटीवरनं किती हाईट कव्हर करेल. सो हाफ 80 स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यावरनं पहिले h1 काढला जेव्हा रॉकेट सुरू आहे. नंतर रॉकेट बंद केलं तर फायनली वेलॉसिटी 0 होऊन जाईल. मग जी सुरू असतानाची फायनल वेलॉसिटी आहे ती रॉकेट बंद करतानाची इनिशियल होईल, म्हणून इनिशियल वेलॉसिटी u स्क्वेअर प्लस 2as. सो 2 इंटू a इंटू s आणि म्हणून आलं 490 मीटर. मग h1 h2 टोटल हाईट होईल दॅट इज 735 मीटर. सो आन्सर इज करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. 3 different objects of masses m1, m2 and m3 are allowed to fall from rest from the same point O along 3 different frictionless paths. The speed of 3 objects on reaching the ground will be in the ratio of m1 as to m2 as to m3, m1 as to twice m2 as to thrice m3, c1 as to 1 as to 1 and d 1 upon m1 as to 1 upon m2 as to 1 upon m3. बघूया आन्सर. 3 डिफरंट ऑब्जेक्ट आहे ज्यांचे मास m1 m2 m3 असे 3 वेगवेगळे ऑब्जेक्ट आहे. आर अलाउड टू फॉल फ्रॉम रेस्ट अँड फ्रॉम द सेम पॉइंट O अलॉंग 3 डिफरंट फ्रिक्शनलेस पाथ्स. एका 3 डिफरंट फ्रिक्शनलेस पाथवरनं m1 m2 हे 3 ऑब्जेक्ट सुरुवातीला रेस्टवर आहे नंतर खाली फॉल केले. द स्पीड ऑफ 3 ऑब्जेक्ट ऑन रिचिंग द ग्राउंड विल बी इन द रेशो. नाव बघूया. स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट ॲट रिचिंग द ग्राउंड इज v इज इक्वल टू √2gh. अंडर फ्री फॉल कंडिशन जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये वरतून फॉल केला जाईल सोडला जाईल
तेव्हा त्याच्या वेलॉसिटीचा फॉर्म्युला √2gh आहे. इनिशियली फॉल करताय, थ्रो करत नाही, रिलीज करताय. थ्रो केलं तर त्याला वेलॉसिटी प्रोव्हाइड होईल. इथं वेलॉसिटी प्रोव्हाइड होत नाही, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी 0 आहे अँड दिस इज द कंडिशन ऑफ फ्री फॉल. मग अशा फ्री फॉलमध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट खाली येईल, ग्राउंडकडे डाऊनवर्ड डायरेक्शनने मूव्ह होईल, तेव्हा त्याची वेलॉसिटी √2gh असते. आणि मी जर या वेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला तर इथं जी म्हणजे काय, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे तिघं ऑब्जेक्ट जे आहे ते सेम ग्रॅव्हिटीमध्ये, म्हणजे जी कॉन्स्टंट आला. नाऊ एच इज द हाईट, आणि तिघं एका सेम पॉईंट पासून रिलीज केले जात आहे, थ्रो नाही करत आहे, रिलीज केले जात आहे. याचा अर्थ एच सुद्धा सेम आहे. म्हणजे या फॉर्म्युलामधला जी सेम, एच सेम. आय थिंक V1, V2, V3 तिघांच्या वेलॉसिटी काढल्या तर जी सारखा एच सारखा, म्हणजे व्ही पण सारखा, म्हणजे इथं वेलॉसिटी बदलणार नाही. So if heights are equal, then velocity will also be equal. That is, the velocity under free fall is not depend upon the mass of the body. म्हणजे या ठिकाणी m1, m2, m3 वर velocity डिपेंड नाही, ते हाईट वर डिपेंड आहे. आणि हाईट सेम आहे, म्हणजे तिघांची वेलॉसिटी जी आहे ती सेम येईल. म्हणजे जर मी रेशो घेतला, तिघं जर m1, m2, m3 इक्वल असतील तर तिघांचा रेशो 1:1:1 येईल. अँड हेन्स द करेक्ट ऑप्शन इज सी हियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 29. An aircraft is flying at a height of 34,000 meters above the ground. If the angle subtended at a ground observation point by the aircraft position 10 seconds apart is 30 degrees, then the speed of the aircraft is 19.63 meter per second, 1963 meter per second, 108 meter per second and 196.3 meter per second. So here note down सगळे ऑप्शन लक्षात ठेवा. एक लॉजिकल ट्रिक पण याच्यावरनं आपण विचार करू शकतो. एक्झाम्पल बघूया. एन एअरक्राफ्ट इज फ्लाइंग ॲट हाईट ऑफ 34,000 मीटर. 34,000 मीटरवर एक एअरक्राफ्ट फ्लाय करताय. इफ द अँगल सबस्टेंडेड ॲट अ ग्राउंड ऑब्झर्वेशन पॉईंट बाय द एअरक्राफ्ट पोझिशन इज 10 सेकंद अपार्ट इज 30 डिग्री. 10 सेकंदानंतर त्या एअरक्राफ्टचा अँगल घेतला तो 30 डिग्री आहे. त्यावरून आपल्याला एअरक्राफ्टचा स्पीड काढायचा आहे. सो समजा हा ऑब्झर्वर आहे ॲट ओ ग्राउंडवर. A to B असं एअरक्राफ्ट आहे जी हाईट 34,000 वर आहे. 34,000 हाईट आहे. Now here O is the observation point at the ground. A and B are the position of aircraft for which angle AOB is 30 degree. AOB ही पोझिशन आहे एअरक्राफ्टची ज्याच्यासाठी AOB हा जो अँगल दिलाय तो 30 डिग्री दिलाय. टाइम टेकन बाय एअरक्राफ्ट फ्रॉम A to B is 10 सेकंद. देन इन ट्रायंगल AOB tan 30 डिग्री इज इक्वल टू AB अपॉन 34,000 दिलेला आहे. सो द 3400 into 30 degree, that is equal to 3400 upon √3 meter. So speed of aircraft is V is equal to AB upon 10, that is 3400 upon 10 under √3, that is 196.3 meter per second. So here 3400 is there, not 34,000. 3,400 is correct here. So this is the corrected height. Here 34,000 is written, but the correct height is 3,400. आणि या 3,400 ला जे एअरक्राफ्ट दिलाय ते 10 सेकंद AB पोझिशन आहे आणि या 10 सेकंदात त्याने जो 30 डिग्री अँगल केलाय. मग मी जर AOB ट्रायंगल घेतला तर त्याच्यामध्ये tan 30 डिग्री काढू शकतो. AB अपॉन 3400 दॅट इज AB अपॉन OA. सो AB ची व्हॅल्यू मी जर घेतली तर 3,400 इंटू tan 30. tan 30 इज 1 अपॉन √3 म्हणजे 3,400 अपॉन √3 आणि मी जर याला सिम्प्लिफाय केलं तर ते येईल 196.3 मीटर पर सेकंड. यामध्ये आन्सर बघूया. द करेक्ट आन्सर इज डी. बट नोट डाऊन हिअर, जर तुम्ही ऑप्शन ऑब्झर्व केले तर त्या ऑप्शनमध्ये खूप सारा डिफरन्स आहे. म्हणजे एक ऑप्शन 1000 मध्ये, एक ऑप्शन 108 मध्ये, एक ऑप्शन 19 मध्ये. अशा प्रकारे जर ऑप्शनमध्ये खूप सारा डिफरन्स असेल तर फायनल आन्सरपर्यंत पोहोचण्याची गरज नाही. इथं मी फायनली आन्सर कॅल्क्युलेट न करता सिम्प्लिफाय कॅल्क्युलेशन करू शकतो. बघा, जर मी 0 कॅल्क्युलेट केला तर हा किती येईल 340 अपॉन √3. √3 म्हणजे 1.7. म्हणजे मी जर या 340 ला 2 ने डिवाइड केलं असतं तर 170 आन्सर आलं असतं.
पण 2 पेक्षा कमी संख्या आहे म्हणजे 170 पेक्षा जास्त आन्सर येईल. 170 पेक्षा जास्त येईल, पण किती जास्त येईल तर 3 डिजिट मध्ये येईल आणि 3 डिजिट मध्ये दोनच ऑप्शन आहे, 108 आणि 196. पण आन्सर कोणतं पाहिजे, 170 पेक्षा जास्त, म्हणून डी ऑप्शन येईल. सो ऑब्जेक्टिव्ह सॉल्व करताना एक पॉइंट हाही लक्षात ठेवा की तुम्हाला शेवटपर्यंत जाण्याची गरज नाही. काही आन्सर तुम्ही लॉजिकली काढू शकतात. शेवटपर्यंत आन्सर काढण्यात वेळ वाया न घालता लॉजिकली सुद्धा आन्सर तुम्हाला सॉल्व करता येईल. सो या टेक्निकने आपण आपला वेळ वाचवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30, लास्ट क्वेश्चन टुडे ऑफ द टुडेज व्हिडिओ. 4 marbles are dropped from the top of a tower one after the other with an interval of 1 second. The first one reaches the ground 4 seconds. When the first one reaches the ground, the distance between the first and second, the second and third, and the third and fourth will be respectively A 35, 25, 15, B 30, 20, 10, C 20, 10, 5 आणि D 40, 30, 20. याही प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये लॉजिकल थिंकिंग वापरता येते. तिघं ऑप्शन आहे, पण मी जर ऑब्झर्व केलं तर बघा पहिलंच ऑप्शन जर घेतलं 35, 30, 40, 20, म्हणजे मी पूर्ण सॉल्व करत जाण्यापेक्षा जर मी पहिलं आन्सर किंवा पहिले 2 आन्सर जरी मला काढता आले तरी मी आन्सरपर्यंत पोहोचेल. बरोबर आहे. सो ऑप्शन बघा आणि पहिल्या याच्यावर आन्सर काढता येतं का ते आपण बघूया. सो लेट सी द आन्सर. 4 marbles are dropped from the top of a tower one after the other with an interval of 1 second. 1 सेकंदाच्या गॅप नंतर 4 मार्बल एका टॉवर वरनं खाली ड्रॉप केले. पहिला जो आहे तो 4 सेकंदात ग्राउंडला टच करतो. जेव्हा पहिला टच करेल तेव्हा देन द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड सेकंड, आपल्याला पहिला टच केलं की पहिल्या आणि दुसऱ्या मधलं डिस्टन्स, दुसरा आणि तिसऱ्या मधलं डिस्टन्स आणि तिसऱ्या आणि चौथ्या मधलं डिस्टन्स काढायचं आहे. पण आपण लॉजिकली साठी पहिल्याचं आन्सर जरी तुम्ही पाहिलं, बघा इथं पहिल्याचं आन्सर जरी मी पाहिलं, पहिलंच 35, 30, 20, 40 सगळे वेगवेगळे आहे. म्हणजे मी पहिलं डिस्टन्स जर मला समजलं तर आन्सर काढता येईल, पूर्ण सोडवण्याची गरज नाही. मग बघूया पहिला आन्सर कसं मिळेल. 9 ही डायग्राम घेतली, H1, H2, H3, H4. 4 मार्बल मी सोडतोय. H1 पहिला 4 सेकंदात, दुसरा 3, तिसरा 2, 1, 0, कारण पहिल्याला 4 सेकंद लागत आहे आणि त्याच्यानुसार मी ड्रॉप करतोय. फॉर फर्स्ट मार्बल H1 इज इक्वल टू, आपल्याकडे फॉर्म्युला आहे हाफ GT². सो पहिल्याला किती वेळ लागतोय, H1 पहिल्याची हाईट कशी काढता येईल, 1/2 G इंटू T². T4 सेकंद आहे म्हणजे 16. H1 ची हाईट आली 8G. फॉर सेकंड मार्बल त्याचप्रमाणे H2 ची हाईट आली 1/2 G इंटू 9 दॅट इज 4.5 G. सो 9 म्हणजे काय, 3 सेकंद. 1 सेकंदचा गॅप आहे ना, 1 सेकंद लेट टाकतोय म्हणजे 3 सेकंद, प्रत्येकात 1 सेकंद कमी लागेल, म्हणून सेकंड मार्बल काढला. थर्ड मार्बलसाठी H3 येईल 2G आणि फोर्थ मार्बलसाठी H4 आला 0.5G. नाऊ वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिफरन्स. सो पहिला H1 मायनस H2, 8G मायनस 4.5G दॅट इज इक्वल टू 3.5G. जर G 10 घेतला तर 35 मीटर. बघा इथं 35 मीटर आलं, मला ऑप्शन मिळालं A. कारण ऑप्शन जर आपण बघितले तर फक्त 35 मीटर. बघा मी पहिल्या याच्यावरच थोडं मागे घेतो. पहिल्याच जर ऑप्शन बघितला 35, पहिल्याचं डिस्टन्स कुठेच नाही, म्हणजे पुढचं सोडवायची गरज नाही, मला पहिल्यावरच आन्सर मिळालं. बाकीचा वेळ माझा वाचणार आहे. बाकी आपण इथं सोडवणार आहे फक्त कन्फर्मेशनसाठी, पण याप्रमाणे तुम्ही विचार करू शकतात. सो H1 H2 आपण काढले. H1 मायनस H2 35 आलं. H2 मायनस H3 काढलं, 4.5G मायनस 2G दॅट इज 2.5G दॅट इज 25 अँड H3 आलं 15 आणि याच्यावरनं करेक्ट आन्सर आलं A. बघा मी पूर्ण न सोडवता पहिल्याच याच्यावरनं मी ऑप्शन ठरवू शकतोय, म्हणजे मी माझं एक्झाम्पल सोडवण्यासाठीचा वेळ याच्यातून वाचवू शकतो. बरोबर आहे. सो या टेक्निकने जर तुम्ही विचार केला तर तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकाल. सो दिस इज द आन्सर 3 A 35, 25, 15. ही टेक्निकही लॉजिकल एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्ही यूज करू शकतात. सो हे दुसरा पार्ट मधल्या व्हिडिओ मधले 15 एक्झाम्पल आहे. फक्त एक्झाम्पल सांगितलेले नाही आहेत मित्रांनो, किंवा एक्झाम्पल फक्त लिहून घेण्यात अर्थ नाहीये.
तुम्हाला या व्हिडिओमध्ये लवकर एक्झाम्पल कसे सोडवता येईल, आपला वेळ कसा वाचवता येईल त्याबद्दलही तुम्हाला समजावून दिलं आहे. सो व्हिडिओ केअरफुली बघा, पूर्ण बघा. सांगितलेले पॉईंट, महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. CET JEE नीटमध्ये वेळ वाचवण्यासाठी खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत. पूर्ण व्हिडिओ बघा, समजून घ्या, नोटबुकमध्ये सगळे एक्झाम्पल लिहून घ्या. आवडला तर लाईक करा, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. ज्यात थोड्याशा 2-3 मिस्टेक आहेत त्या मिस्टेक मी सांगितल्या आहेत त्या प्रॉपर लक्षात घ्या आणि नोट डाऊन करा. आणि घरी राहा, व्यवस्थित राहा, स्टे सेफ ॲट होम. थँक्यू.